नगरमध्ये पहिल्यांदाच 1000 रुपयाला 11 शर्ट. कारण नगरमधल्या या शॉपमध्ये चालू आहे सगळ्यात मोठी ऑफर. येथे भेटतात 1000 रुपयाला 11 शर्ट साईज MXL, 1000 ला 11 टी शर्ट साईज MXL, 1000 ला 7 प्रिंटेड शर्ट साईज MXL, 1000 ला 3 फॉर्मल शर्ट साईज MXL, 1000 ला 5 डबल XL ट्रिपल XL शर्ट, 1150 ला 3 जीन्स, 1000 ला 5 फॉर्मल पॅन्ट, 1000 ला 4 अरमानी साईज 28 ते 36, 1100 ला 3 कॉटन पॅन्ट आणि 1400 ला 3 कार्गो पॅन्ट पण भेटणार आहे साईज 28 ते 36. आजच व्हिजिट करा ओम बन्ना मेन्सवेअर, माळीवाडा बस स्टँड समोर, अहिल्यानगर. करंजीमध्ये स्वखर्चातून उभारला 13 लाखांचा पूल. पाथर्डी तालुक्यातील करंजी इथं मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे करंजी गावातील अनेक कुटुंबाचे या महापुरामुळे मोठं नुकसान झालं. बंधारे, पूल, रस्ते, जमिनी अगदी खरडून गेल्यात. अनेकांच्या घरातील संसार उपयोगी वस्तू देखील या पुराच्या पाण्यामध्ये होडीप्रमाणे वाहून गेल्या. खूप मोठं नुकसान या अतिवृष्टीमुळे करंजीकरांचं झालंय. त्या नुकसानीतनं करंजीकर अजूनही तितकेसे सावरलेले नाहीत. अनेकांचा रस्त्याचा, पुलाचा, बंधाऱ्याचा प्रश्न हा प्रलंबित आहे. मात्र काहींनी या अस्मानी संकटावर मात करण्याचा देखील प्रयत्न केला असून करंजी येथील बंडू भाऊसाहेब अकोलकर, अशोक काळे आणि दीपक मुटकुळे या तिघा व्यावसायिकांनी त्यांच्या घरा दुकानाजवळील पूल वाहून गेल्यानं आता या ठिकाणी अतिशय तंत्रशुद्ध पद्धतीनं नवीन पूल उभारला असून यासाठी त्यांनी सुमारे 13 लाख रुपये खर्च देखील केलेत. जेणेकरून या नवीन पुलामुळे त्यांचा वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागेल. त्याबरोबरच नदीला येणाऱ्या पुराच्या पाण्याचा देखील अडथळा होणार नाही अशा पद्धतीनं त्यांनी स्वखर्चातून हा पूल उभा केलाय. या पुलाचं उद्घाटन महंत आदिनाथ महाराज शास्त्री आणि युवा आमदार अक्षयदादा कर्डिले यांच्या हस्ते नुकतंच पार पडलंय. यावेळी बंडू अकोलकर, अशोक काळे, दीपक मुटकुळे यांचा सन्मान आमदार कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आला. तसंच हा पूल अत्याधुनिक पद्धतीनं उभारणारे कारागीर नामदेव नरवडे आणि सिराज पठाण यांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला. मागील वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे गावामध्ये भरपूर पाणी आलं होतं, पूर आला होता आणि त्यामध्ये आमचा छोटासा पूल वाहून गेला. त्यानंतर आमचा जाण्या येण्याचा मार्ग बंद झाला. काही दिवसानंतर आमच्या काळे पाटील तसेच दीपक मुटकुळे आणि मी असं स्वतः आम्ही स्वखर्चानं हे पूल तयार करायचा ठरवलं आणि 13.5 लाख रुपये खर्च करून आम्ही स्वखर्चानं हा पूल बनवला. याचं उद्घाटन रावरी मतदारसंघाचे अक्षयदादा कर्डिले यांच्या हस्ते केलं. आमदार अक्षयदादा कर्डिले यांच्या हस्ते उद्घाटन केलं. तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री हे बी उद्घाटनासाठी थोड्याच वेळात येत आहेत. चे आशीर्वाद आम्हाला मिळणार आहेत. मागील वर्षी दुर्दैवाने करंजी गावामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीमध्ये न भूतो न भविष्यती अशा पद्धतीने नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला आणि आपण ज्या ठिकाणी उभे आहोत या ठिकाणी श्रीयुत बंडू अकोलकर, श्रीयुत काळे आणि श्रीयुत दीपक मुटकुळे यांच्या दुकानसमोर, घरासमोर त्यावेळेला असणारा जो छोटासा पूल होता तो त्या अतिवृष्टीतून आलेल्या पुरामुळे तो पूल वाहून गेला आणि या ठिकाणी समोरच्या बाजूला आपल्या सर्व घरांमध्ये पाणी शिरलं. अनेक या ठिकाणी काही घरं वाहून गेले. हे आपल्याला सर्वांना इतिहास माहिती आहे. परंतु हे सगळं झाल्यानंतर मग आपण यांचा संपर्क तुटला आणि आपण करायचं काय. आमचे काळे पाटील दगडवाडीचे त्यांचा व्यवसाय, त्यांना हा प्रश्न पडला की आपला व्यवसाय कसा चालेल आणि या बाजूला राहणारे जे रहिवासी आहेत यांना सुद्धा असा प्रश्न पडला की आपला आता येण्या जाण्याचा मार्ग बंद झाला. आता काय केलं पाहिजे. शासकीय निधी मागावा तर एवढ्या छोट्या कामासाठी आणि हा निधी मिळणं एवढी सोपी गोष्ट नव्हती. तरी पण मी विशेष असं अभिनंदन करतो श्रीयुत काळे, त्याचप्रमाणे दीपक मुटकुळे आणि बंडू अकोलकर यांचं, की यांनी हिंमत दाखवली आणि स्वखर्चातून हा पूल करण्यास ते तयार झाले. या ठिकाणी
पुराच्या पाण्याला देखील अडथळा येणार नाही अशा पद्धतीचे एक उत्कृष्ट असं स्ट्रक्चर या ठिकाणी उभा केलं. एक दणकट असा लोखंडी फ्रेमचा पूल या नदीवरती त्यांनी केला. जवळपास 13.5 लाख रुपये खर्च या तिघांनी मिळून केला. आणि हा पूल झाल्यामुळं आता त्यांचा पूर्ण येण्या जाण्याचा प्रश्न सुटला, दळणवळणाचा प्रश्न सुटला आणि अतिशय असे एक भक्कम एक स्ट्रक्चर या निमित्ताने उभा राहिलं. भविष्यात कितीही पाणी आलं तरी या पुलाखालून जाऊ शकतं अशा पद्धतीचा हा स्ट्रक्चर आहे. किती मोठा पूर आला तरी या स्ट्रक्चरला भविष्यात धोका राहणार नाही, कारण खाली अगदी खालपासून मोठमोठे कॉलम भरून आणले सिमेंट कॉन्क्रीटचे आणि त्याच्यावरती लोखंडी गर्डरचा फ्रेमचा असा मजबूत असा पूल या ठिकाणी केलेला आहे. निश्चितपणे आज या पुलाचं उद्घाटन औपचारिकरित्या आपल्या राहुरीनगर पाथर्डीचे लोकप्रिय आमदार, युवा नेते, युवकांचे श्रद्धास्थान अक्षयदादा कर्डिले यांच्या शुभ हस्ते झालेला आहे. थोड्याच वेळात या ठिकाणी तारकेश्वरगडाचे महंत आदिनाथ शास्त्री देखील या ठिकाणी येणार आहेत भेट द्यायला. तर या सर्व संत महंताच्या आणि आमदार साहेबाच्या शुभ हस्ते या पुलाचं उद्घाटन आज अधिकृतरित्या झालेलं आहे. मी पुन्हा तिघांनाही श्रीयुत काळे, मुटकुळे आणि बंडू अकोलकर यांना हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि त्यांना त्यांच्या पुढील भवितव्यासाठी पुन्हा एकदा पुढच्या वाटचालीस शुभेच्छा देतो आणि थांबतो. प्रतिनिधी मयूर मुखेकर, न्यूज टुडे 24, करंजी, अहिल्यानगर.